हॅलो एव्हरीवन, आय एम काजल अंदिवे. वेलकम बॅक टू डब्ल्यू अकॅडमी. बघा, आजचा जो सेशन असणार आहे याच्यामध्ये खूप विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे की मॅम हे जी रेल्वेची नोटिफिकेशन आलेली आहे या नोटिफिकेशनमध्ये याची जी एक्झाम होणार आहे रेल्वेची एक्झाम ती इंग्लिशमधून होणार आहे, इंग्रजीमधून होणार आहे की मराठीमधून होणार आहे. ठीक आहे, खूप विद्यार्थ्यांचं हे कन्फ्युजन आहे. ते कन्फ्युजन आपण इथे दूर करणार आहोत. बघा, एकूण 9 करून 8,113 जागा आहेत आणि या जागेसाठी 5 पोस्ट तुम्हाला इथे दिलेले आहेत. बघा, इथे 5 पोस्ट इथे दिलेले आहेत, याबद्दल आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, सो याच्यामध्ये आपण बघणार आहोत की एक्झाम नक्की कशामध्ये होणार आहे. बघा, इथे CBT 1 होणार आहे, 90 मिनिटाचं असणार आहे. जनरल अवेअरनेस 40 मार्काचं असणार आहे, मॅथ्स 30 मार्काचं, रिझनिंग 30 मार्काचं आणि टोटल क्वेश्चन 100 मार्काचे असणार आहे आणि 100 क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे, आता इथे बघत आहोत की आतापर्यंत रेल्वेची जी एक्झाम झालेली त्याच्यामध्ये नेहमी इंग्लिश आणि हिंदीच लँग्वेज होती. ठीक आहे, म्हणजे हिंदी लँग्वेज तर असायचीच. ठीक आहे, बट आता रेल्वेने काय केलंय की याच्यामध्ये मराठी लँग्वेज जी आहे ते जे म्हणजे क्वेश्चन असणार आहे ते मराठी लँग्वेजमध्ये सुद्धा असणार आहे. सो जे महाराष्ट्रातली तमाम जे विद्यार्थी आहेत जे आतापर्यंत सरळ सेवासाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल या दुसऱ्या कोणत्या एक्झामसाठी तुम्ही प्रिपरेशन केलेलं असेल आणि याच्यासाठी जो दिलेला सिलेबस आहे त्या सिलेबसला तुम्ही अवेअर असाल. ऑब्वियसली मॅथ्समध्ये, रिझनिंगमध्ये जे तुम्ही मराठी लँग्वेजमध्ये जे आतापर्यंत केलेलं आहे तेच याच्यामध्ये असणार आहे. फक्त रेल्वेची लेवल वेगळी असते. जर तुम्ही तलाठीचा अभ्यास केलेला असेल तर त्याची भले ती सिलेबसमध्ये जे टॉपिक्स असतील ते सेम असतील, बट त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स असतील ती लेवल वेगळी असणार आहे. ठीक आहे, सो रेल्वेची जी लेवल असेल ती जरा हाय असणार आहे, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. राईट, कळलं? सो अशा प्रकारे तुमचं मराठी लँग्वेजमध्ये सुद्धा तुमचा पेपर रेल्वेचा असणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी सुवर्ण संधी, म्हणजे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचं जर स्वप्न असेल रेल्वेमध्ये चांगल्या लेवलची एक चांगल्या पोस्टसाठी सिलेक्शन होणं, तर तुमचं ते स्वप्न नक्की साकार होणार आहे. कारण की रेल्वेमध्ये आता मराठी लँग्वेजसुद्धा दिलेली आहे जे सब्जेक्ट आहे. आणि शिवाय याच्यामध्ये इंग्लिश सब्जेक्टसुद्धा नाही आहे. जे इंग्लिश सब्जेक्टला घाबरायचे की नको 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 भीती वाटते. ठीक आहे, म्हणजे इंग्लिश म्हणजे इंग्लिशचं व्याकरण असेल, ओकॅब्स असेल, बघूनच भीती वाटत असेल की नको मॅम इंग्लिश नको. सो ज्यांना इंग्लिशमध्ये त्यांचा स्कोअर कमी आहे, ज्यांचं इंग्लिश वीक आहे त्यांच्यासाठी तर ही बेस्ट आहे. ठीक आहे, तिथे फक्त जनरल अवेअरनेस, मॅथ्स असणार आहे, रिझनिंग असणार आहे. ठीक आहे, सेम CBT 2ला सुद्धा 90 मिनिट्स असणार आहे, 120 प्रश्न असणार आहे, 120 क्वेश्चन 120 मार्कासाठी असणार आहे. इथे सुद्धा तुमची मराठी लँग्वेज ॲप्लिकेबल असणार आहे प्रश्नासाठी. ठीक आहे, सो जर तुमचं स्वप्न असेल इथे सिलेक्शन व्हायचं तर तुमच्यासाठी ही जरूर सुवर्ण संधी आहे. ठीक आहे, सो महाराष्ट्रातले जे तमाम विद्यार्थी जे आतापर्यंत वाट बघत होते की मराठीमध्ये कधी हा पेपर येईल आणि आम्ही कधी ह्याच्यामध्ये सिलेक्शन होईल, तर नक्की ही वॅकन्सी तुमच्यासाठीच आहे. ठीक आहे, आणि यासाठी आपल्या पेड बॅचसुद्धा आहे. ठीक आहे, जिथे आतापर्यंत जे हिंदीचे नोट्स जे होते ते सगळे ट्रान्सलेट करून मराठीमध्ये करून तुमच्यासाठी पुन्हा आमची टीम तयारीला लागलेली आहे आणि अगदी जोमामध्ये तुम्हाला सगळे नोट्स मिळतील पेड बॅचमध्ये. सो जरूर तुम्हाला आपली पेड बॅच आहे ती जॉईन करायची आहे. पदवीधरांसाठी फक्त 1500 फी आहे. ठीक आहे, 12वीसाठी सुद्धा, आणि 12वीची सध्या लगेच आत्ताच नोटिफिकेशन एक आऊट झालेली आहे. जे 12वी झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक सुवर्ण संधी रेल्वेने काढलेली आहे. ठीक आहे, सो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म फिल करू शकता. तिथे सुद्धा चांगल्या पोस्ट आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यानंतर म्हणजे तुमचं प्रमोशन खूप चांगल्या प्रकारे सुद्धा होतं. ठीक आहे, सो जे 12वी झालेले त्यांची सुद्धा एक नोटिफिकेशन जस्ट आऊट झालेली आहे, त्याची व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेली आहे, जाऊन तुम्ही बघू शकतात. सगळे डिटेलमध्ये माहिती तुम्हाला तिथे मिळून जाणार. ठीक आहे, सो जर तुम्ही आत्तापर्यंत रेल्वे भरतीची वाट बघत असाल, तुम्हाला तिथे सिलेक्शन हवी आहे आणि मराठी कधी लँग्वेज येईल तिथे त्याची जर काही आतुरतेने वाट पाहत असतील तर ही संधी खास तुमच्यासाठी आहे. ठीक आहे, सो अगदी जोमाने तयारीला लागायचं आहे आणि दणक्यात अभ्यास करायचा आहे आणि आपली पेड बॅच जॉईन करायची आहे. ठीक आहे, जिथे सगळे नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. ठीक आहे, चला, सो आता मी थांबत आहे आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना. पटापट तयारीला लागायचं आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत सर्वांना बाय, हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच. बाय.